नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी स्वामी विवेकानंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अत्याधुनिक तंत्रज्ञानाने आणि तज्ज्ञ डॉक्टर्स यांनी सुसज्ज असलेलं असं हॉस्पिटल. या स्वामी विवेकानंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला सामाजिक कार्यकर्त्या मायाताई काळे यांनी भेट देऊन हॉस्पिटलचा आढावा घेऊन हॉस्पिटलच्या वैद्यकीय सेवेच्या कार्याची प्रशंसा करून डॉक्टर्स आणि नर्स यांच्या कार्याचा गौरव केला. त्यावेळी श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान अध्यक्ष स्वामी श्री कंठानंद यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना अधिक माहिती दिली. आज माझ्यासाठी फारच सौभाग्याचा दिवस आहे. ज्यांच्या हृदयामध्ये सेवा, राष्ट्रप्रेम, ज्यांचं हृदय पूर्ण त्या प्रेमाने व्यापलेलं आहे अशा मायाताई आणि त्यांच्याशी आज माझी भेट झाली. फारच अनायास अशी भेट होती, पण मला शब्दातच व्यक्त करता येत नाही की मला किती आनंद झालेला आहे. आणि त्या बोलतात आणि त्याबरोबरच त्याचं कर्तृत्व पण आहे. म्हणजे मनसा वाचा कर्मणा, जे मनामध्ये आहेच ते होठावर आहे आणि ते कृतीमध्ये पण आहे. अशा मायाताईंशी आज माझी भेट झाली. मला खूप छान वाटतं आहे. त्यांनी हॉस्पिटलमधली अगदी इत्थंभूत माहिती करून घेतली की काय काय करता येईल. आणि आणखी एक आनंदाची गोष्ट अशी की पुढच्या महिन्यात त्या स्वामी विवेकानंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला एक ॲम्ब्युलन्स दान करणार आहेत. या भारत मातेच्या सेवेसाठी त्या ॲम्ब्युलन्स प्रदान करणार आहेत. आणि बरंच काही त्यांनी सांगितलं की स्वामीजी कोणत्याही प्रकारची आवश्यकता असली तर तुमची ताई तुमच्यासोबत आहे. म्हणजे आज मला खऱ्या अर्थाने माझी ताई मला भेटलेली आहे आणि त्या ताईच्या माध्यमातून मी ग्रामीण भागामध्ये खूप मोठी कामं करणार. श्रीरामकृष्ण आरोग्य संस्थांच्या माध्यमातून आपण सगळे निमित्त मात्र आहोत. आज भगवंत, ती जी साक्षात लक्ष्मी नारायणी आज मायाताईंच्या रूपाने इथे भेटायला आली. आणि या सेवा कार्यासाठी त्यांनी खूप शुभेच्छा दिल्या आणि त्या म्हणाल्या की तुम्हाला कोणत्याही प्रकारची या राष्ट्रसेवेसाठी, ग्रामीण भागाच्या सेवेसाठी गरज असेल, आर्थिक मदत आवश्यक असेल, जमिनीची मदत आवश्यक असेल किंवा वस्तू स्वरूपात काहीही पाहिजे असेल तर स्वामी श्रीकंठानंदांची ताई मायाताई ही स्वामी श्रीकंठानंदसोबत सदैव उभ्या राहतील. धन्यवाद. आज दिनांक 29/2024 खूप छान दिवस आला माझ्या आयुष्यातला. अगदी म्हणजे सांगू शकत नाही मी शब्दामध्ये. आज इतक्या सुंदर आरोग्य केंद्राला माझी भेट झाली. स्वामी विवेकानंद मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलला श्री कंठानंद स्वामीजी त्यांची माझी अचानक एक माध्यमातून, म्हणजे आमचे कल्पेशजी आहे, त्यांची जेव्हा माहिती दिली, मला 5 मिनटं पण असं वाटलं नाही की नाही मी थांबावं, मी जाईल कधीतरी भेटायला. पण योगायोग ज्या दिवशी बोलणं झालं त्याच दिवशी माझी आणि त्यांची भेट झाली. आणि भेट घेऊन त्यांनी जेव्हा त्यांच्या स्वामी विवेकानंद मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलला जेव्हा त्यांनी पूर्ण आम्ही पाहणी केली, त्यांनी सर्व अगदी त्यांच्या शब्दात जे सत्यता आणि हॉस्पिटलमध्ये जी व्यवस्था आहे, म्हणजे त्यांनी इतकी अतिशय सुंदरपणे आणि जे ग्रामीण भागामध्ये हे त्र्यंबक हे तीर्थक्षेत्र असलं तरी ग्रामीण भाग आजूबाजूला खूप आहे. त्या आजूबाजूच्या भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये वर्षानुवर्ष हॉस्पिटलची व्यवस्था नव्हती आणि प्रसूतीसाठी महिलांना अगदी 40-40, 50-50 किलोमीटर लांब जावं लागायचं. एक तर जव्हारला जावं लागायचं, एक तर नाशिकला जावं लागायचं. आणि त्यामध्ये बऱ्याच वेळेस महिलांना मृत्यूला सामोरे जावं लागायचं. बाळ राहायचं किंवा आई मृत्युमुखी पडायची किंवा बाळ मृत्युमुखी पडायचं. ते एक अतिशय म्हणजे धक्कादायक होतं. आणि शासकीय रुग्णालयापर्यंत पोहोचण्याची, जाण्याची व्यवस्था नव्हत्या गाड्यांना. पण ह्या हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्सपासून तर ग्रामीण भागामध्ये जाऊन त्या महिलांना आणण्यापर्यंतची फार सुंदर व्यवस्था केलेली आहे. दुसरी गोष्ट, जी डोळ्यासाठी त्यांनी अगदी म्हणजे बाहेर देशातनं मशिनरीज आणून त्या डोळ्याचं हे एक ग्रामीण भागामध्ये जी अंधश्रद्धा होती की एकदा मोतीबिंदू झाला म्हणजे त्याचं काही होऊ शकत नाही, ह्या पद्धतीने त्यांनी त्याचा अभ्यास करून
आणि ह्या अभ्यास करण्याच्या वृत्तीला तर त्यांना सलाम आहे. आणि त्यांनी त्या मशिनरीज आणून इथल्या लोकांना, जे ग्रामीण आजूबाजूचे जे लांब लांबपर्यंतचे आदिवासी भाग आहे, ग्रामीण भाग आहे, शहरातल्या लोकांनाही जवळ आहे, तर त्या दृष्टीने त्यांनी डोळ्याच्या बाबतीमध्ये लोकांचा विचार करून खूप सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे. ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे. डोळ्याची जी व्हॅन असते की ग्रामीण भागात जाऊन लोकांना तिथे कॅम्प करणं, ग्रामीण भागातील लोकांना, खेड्यापाड्यात लोकांना तिथे जाऊन शिबिर राबवणं, आरोग्य शिबिर राबवणं, डोळ्यांचे तपासणी करून त्यांना अगदी कमी दरात त्यांचे ऑपरेशन करणं, महिलांचे पण जे आरोग्याचे प्रकार आहेत, म्हणजे जे आजार असतील त्यांचं निदान करणं ह्या हॉस्पिटलमध्ये खूप सुंदर रीतीने त्यांनी याची मांडणी विचार केलेला आहे. आणि भविष्यात माझ्यातर्फे ह्या हॉस्पिटलला स्वामी विवेकानंद मल्टी स्पेशलिस्ट जी पण मदत असेल, मग त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स असेल, काही मशिनरीज असतील, काही आणखीन काही जागा वगैरे मला दान करता येईल, मदत करता येईल. मी आर्थिक स्वरूपात म्हणा किंवा वस्तूच्या स्वरूपात मी कुमारी माया निवृत्ती काळे ही संकल्प आहे माझा की मी या हॉस्पिटलसाठी खूप काही माझ्या यथाशक्ती, मग ती ॲम्ब्युलन्स असो, जमीन असो किंवा आर्थिक असो, मी नेहमी स्वरूपात मदत करत राहील. बस एवढं सांगून. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.